गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येती रेशीम गाठी रेशीम गाठी पलाव मेघना तू खाली जा, मी बघतो. खाली जा. काका दुखतंय. काय नाही आमचा स्ट्रॉंग मॅन जरा घसरला. डॉक्टर आले की सगळं बरं होईल. तू शांत हो बघू आधी. अमित आहे ना पल्लव बरोबर आहात आणि तूच धीर सोडलास तर कसं होईल बाळा. रडू नकोस बघू. विजया तिथे आणेपर्यंत तो व्यवस्थित बोलत होता ना आणि त्याला काही उलटी वगैरे झालेली नाही याचा अर्थ मेंदूला मार लागलेला नाहीये. तू काळजी करू नकोस ग. नाही पण मणक्याचं काही नसेल ना. अजिबात नाही. पायाला फ्रॅक्चर झाला असेल. मी सांगतो लिहून घे. कळत नाही हा पडला कसा. पल्लव बाळा तू कसं आहेस रे. आई घाबरण्यासारखं काही नाहीये. थोडंसं फ्रॅक्चर झालं बस. नथिंग टू वरी. ही विल बी ऑल राईट सून. बरं पथ्य पाण्याचं काही. नथिंग स्पेशल. गोळ्या दिलेल्या आहेतच. जेवणात फळं आणि पालेभाज्या आणि दूध मात्र देत चला. हो हो नक्की. जीवावर बेतलं होतं ते पायावर निभावलं. सो टेक केअर. ओके. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. आदित्य तू गाडी काढ. आम्ही येतो लिफ्ट खाली. चला. रडू नकोस. अर्चना अर्चना. हो आले. दादा काय झालं रे. कसं आहे. काय नाही ग छोटस फ्रॅक्चर आहे. थांब सर. शांत हो बघू. रडू नकोस. शांत हो विजया. मयो अजून छाती धडधडते माझ्या. नशीब म्हणून पायावर निभावलं. डोक्याला लागलं असतं काही कमी जास्त झालं असतं म्हणजे. अगं पण कमी जास्त नाही झालं ना विजया. नेलं निभावून ना देवानं. एक गोष्ट कळत नाहीये. नाही अगं तू नियम घालून दिलायस ना की कोणालाही न घेता गच्चीत जायचं नाही म्हणून. अगं हो पण पल्लव. अगं बाई. हो नाही डिपॉझिट करा तुम्ही लगेच. काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके. काय ग पल्लवला बरं वाटतंय का आता. नाही रे. माई म्हणत होती रात्रभर कणत होता. तिच्याही डोळ्याला डोळा नाहीये त्यामुळे. खेळता खेळता भलतच त्रांगड होऊन बसलाय. एक तर आधीच पल्लवचे खाण्यापिण्याचे नखरे त्यामुळे तब्येत ही अशी आणि आता त्यात हे. कृपा करून हे असलं काहीतरी बोलून त्याचं ब्रेन वॉश करायला जाऊ नका. उगाच बाऊ करायची सवय लागते. अरे सतीश पण फ्रॅक्चर आहे त्याच्या पायाला. अगं मान्य आहे पण हे असलं काहीतरी बोलून त्या दुखण्याचं गांभीर्य त्याच्या मनावर बिंबवायचं की दुखण्याशी 2 हात करण्यासाठी त्याची मनस्थिती तयार करायची. तू आहेस की ब्रेन वॉश करायला. मी आहेच ग. आई दुखतंय. आई तू जाऊ नकोस. अरे नाही नाही बाळा मी कुठे नाही जाणार. इथेच आहे. मी तुझ्या जवळच आहे. बाबा तुम्ही जाऊ नका. खूप दुखतंय मला. मी मरणार नाही ना. चुप रे येडपट. काहीतरी बोलतो सुगस. रडतोस काय असा. हा स्ट्रॉंग आहेस ना. तर मला सांग तुला खायला काय हवंय. डिंकाचा लाडू खाणारस का तू. सांगू मी आजीला. हो. दॅट्स लाईक अ ब्रेव्ह बॉय. आता मस्तपैकी औषधं घ्यायची आणि छान डिंकाचा लाडू खायचा. हा विजय कुठली गोळी आहे का. हीच आहे ना. हे गुड बॉय. एक मिनिट थांब. हे घे पाणी घे. काय विजया तू पण रडतेस.
अरे दुखतंय ना त्याला. अरे पण साधं फ्रॅक्चर आहे ना, मग त्याला जरा सवय होऊ दे ना सहन करण्याची. टफ होऊ दे त्याला. काय रे पल्लव, डिफेन्स मध्ये जायचंय ना? रंजन काकासारखं बॉर्डरवर जायचं की नाही? मग हसायचं, रडायचं नाही, स्वतःला सांगायचं मला काही होत नाहीये म्हणून. बी टफ, ओके? कळवळतंय हो अगदी. मग अरे दुखते तर असणारच ना मोठा बाई. एक मिनिटही शांत न बसणारा हा मुलगा, बाप रे, वैतागून जाणार आहे अगदी. काय होणार? अरे ह्या वयात धडपडतेच डिकरा लोक. हा तुझा रंजन लई मस्ती करायचा. हा काय मोठा बाय, बरोबर छे ना? हो ना मोठा बाय, पहिल्या डिकरा बाबत ही बायडी लोक जरा जास्त सेन्सिटिव्ह असते. पण मोठा बाय, हा डिकरा पडला कसा? म्हणजे त्याच्यावर कोण नव्हते का? मला वाटतं आदित्य होता ना त्याच्याबरोबर, तो घेऊन आला ना त्याला गच्चीतून. पण मग आदित्यचं चुकलं म्हणायचं. हा त्यांनी चौकस लक्ष ठेवायला पाहिजे होते. घ्या. संजीवनी बस जरा, बस इथे. बघवत नाही हो मला अगदी. नाही आपल्याला काही झालं ना तर परवडतं एक वेळ, पण किती दुखतंय बघितलं ना त्याला. एवढंसं तोंड करून बसलंय बिचारा. नातवापेक्षा आजीच्याच गंगा यमुना जास्त झाल्यात. असू दे. अरे आदित्य आणि अमित काय कमी धडपडले होते का लहानपणी? आणि आरसूचं तर आठवतंय ना, चहा उकळला का बघायला हातच घातला होता चहात तिने. नका बाई आठवणी काढू त्या वेळा निभावून नेलं कसं बस. पण आता नाही बाई होत. त्यावेळेस टणके होतो आपण, आणि ही तर दुधावरची साय. किती दुखतंय बघितलं ना त्याला, आणि 3 आठवडे काढायचे त्याला असे. अरे 3 आठवडे दुखणार नाहीये ग बाई, दुखणं 2 दिवसात थांबेल. आणि या वयात पटकन जुळतात ग हाडं. आणि त्याच्यासमोर रडू नकोस तू, नाही तर नंतर चिडवेल तुला तो, रडूबाई आजीबाई म्हणून. काय हो, मी असं करतो, मी मस्त त्याला पाया सूप देतो मस्त. तुम्हाला हवं असेल म्हणून त्याच्यासाठी करणार. तुला नको आहे? मला नको तुमचं पायासूप वगैरे. घरभर नाचणारं पोर घर अगदी सुन सुन होऊन जाणार आता. नाही थोडं भान नको का ठेवायला इकडचं तिकडचं? तरी 1000 वेळा मी सांगत असते एकट्याने गच्चीवर जाऊ नकोस म्हणून, पण ऐकताय कोण मेलं माझे इथे? नाही पण एकटा गेला नव्हता तो गच्चीवर, नव्या काकूला घेऊन गेला होता. अगं बाई, हे मला ठाऊकच नव्हतं. नाही असं कसं मग दुर्लक्ष झालं ना तिचं? मुलांचं भान नसतं चो खेळताना, म्हणूनच तर आपण डोळ्यात तेल घालून त्यांच्यावर लक्ष ठेवायचं असतं ना. आता थोडक्यात निभावलं म्हणून बरं. भलतं सलतं काही होऊन बसलं असतं मग कुणी घेतलीस जबाबदारी? हो 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 हो. नाही तुझा मुद्दा बरोबर आहे, पण इतक्यात कोणाला काही बोलू नकोस, कोणाला काही विचारायला जाऊ नकोस. ते काय सगळ्यांनाच एकदम धक्का बसलेला आहे, आणि मुख्य म्हणजे नक्की तिथे काय घडलं हे आपल्याला कळलेलं नाहीये. आदित्य गेला होता गच्चीवर तिच्या बरोबर, माहितीये मला. मी त्याला सावकाश विचारतो, पण तू धीर धर जरा. नाकाचा शेंडा लाल झालाय तू. असू दे, चहा प्या, गार होईल. साक्षी बाळा जा, तू काहीतरी खाऊन घे. हा माझ्या आजीला सांग काहीतरी दे म्हणा खायला, मग अशी नीट जेवली नाहीयेस. पल्लव तरी कुठे जेवलाय? सोनू आणि आई मला कसं तरी वाटतंय, आम्ही रोज एकत्र जेवतो ना. हो बाळा, पण आज आता पल्लवला ताप आलाय की नाही, त्याच्या तोंडाला चव नाहीये आणि भूक पण नाहीये. त्याचा ताप उतरला ना की तो खाईल. जा तुला भूक लागली आहे मला माहितीये. जा खाऊन घे. दुखते का बाळा? विजया, कशी आहे तब्येत आता? काही नाही ग, पाय दुखतोय, आता तापही यायला लागले. ताप शिणोट्याने आला असेल, माहीत असं म्हणत होते.
काय ग बाई, पोरगा अगदी सुकून गेलंय. एरवी इतका दंगामस्ती करत असतो ना घरभर, काहीतरी चुकल्यासारखं होतंय ग. अगं ए विजया, हे वेडाबाई, अगं रडतीयस काय अशी? उलट मला वाटलं होतं की घरात सगळ्यात जास्त स्ट्रॉंग तू आहेस म्हणून, आणि तू रडतीयस. स्ट्रॉंग आहे ग मी, पण मुलांना काही झालं ना की मला नाही बाई झेपत. खरंय ग, मागच्या वेळेस मयूची बोट दारात चेमटली होती, आठवतंय ना? तेव्हा तर दिवसभर मीच रडत बसले होते. पण अगं, हा असा कसा पडला? म्हणजे हा गच्चीत एकटा गेला होता का? माईने तर वॉर्निंग देऊन ठेवली की कोणाला घेतल्याशिवाय जायचं नाही म्हणून. कोण होतं बरोबर? आधी का मेघना कुणीतरी होतं म्हणे बरोबर. आधी? तर आश्चर्य आहे. नाही म्हणजे आदित्य जर असेल तर तो निष्काळजीपणे वागणारच नाही. हा, मेघना तंद्री बहादर आहे. म्हणजे नाही, पण ती सुद्धा अशी निष्काळजीपणे वागेल असं तशी वाटत नाहीये ग. काय झालं असेल कोण जाणे बाई. पडला हे खरं. पण विजया, तू नको टेन्शन घेऊ, होईल सगळं नीट. अगं तू रडतेस कशाला? पल्लव ठीक आहे. हे बघ, कोणाला काही कळलेलं नाहीये. मेघना, सगळं व्यवस्थित होणार आहे, सगळं व्यवस्थित झालंय. ओके, तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस. कोणी काही बोलणार नाहीये तुला. आता हिला काय झालं रडायला? काही नाही नाना, तिला वाईट वाटतंय. पल्लव कळवळतोय ना ते बघून. साहजिकच आहे रे, भावंडांमध्ये कधी राहिलेलीच नाही ना. एकुलती एक मुलगी, तिला असं पडणं जडणं काही माहितीच नसेल. बिचारी हळवी हो. अगं पण मुलांकडे फार लक्ष द्यावं लागतं. मुलं अशीच वेंधळी असतात. अगं मी 1000 वेळा सांगते या मुलांना गच्चीत एकट्यानं जायचं नाही म्हणून, पण माझं मिलीचं ऐकतंय कोण इथे? तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. पण त्याच्याबरोबर होतं कोण? हो मी होतो त्याच्याबरोबर. अगं पण मला नेमका फोन आला आणि मी जरा लांब गेलो. अगदी मिनिटभर तेवढ्यात हा पडला. आदित्य, असा निष्काळजीपणा कसा चालेल? मुलांकडे फार लक्ष द्यावं लागतं. पायावरच निभावलं म्हणून बरं, देवाचीच कृपा म्हणायची. डोक्याला मार बसला असता म्हणजे. माई, अगं त्याला कशाला बोलतेय? आदित्य बेजबाबदार नाहीये, आणि मुळात ना पतंग उडवणाऱ्याचं भानच राहत नाही. अरे म्हणून तर लक्ष ठेवावं लागतं ना. माई, मी तेच सांगतोय ना की मुळात पतंग उडवणाऱ्याचं भान राहतच नाही. पापणी लावायच्या आत तो पळतो आणि पडतो. आता पल्लव पडला, त्याला काही इलाज नाही. अमित, हे तू आत्ता बोलतोयस, पण पल्लव पडला त्यावेळी जर मी असते ना तिथे, तर मला खूप सुनावलं असतं. विजया, अमित, जा जरा समजाव तिला. अस्वस्थ झाली एकदम, पल्लवकडे बघून जा. नाना, म्हणजे साधं फ्रॅक्चरच आहे ना हो? हा, नाही म्हणजे काही दोष बिष नाही ना राहणार? टेन्शनच आलंय. तसं होऊ शकलं असतं, पण झालेलं नाहीये, हे महत्वाचं आहे.
तेव्हा आता उगीच फाटे फोडू नका बरं. त्याला दुखत असेल खूप, त्याचं जरा लक्ष डायव्हर्ट करायला हवंय. जा त्याला नकला बिकला करून दाखव, टाइमपास करते तर. जा लवकर. संजीवनी, विजयाला समजाव जरा, फारच लावून घेतलंय तिने मनाला. काळजी करू नकोस. मी जाऊन सॉरी म्हणून येतो तिला. इतकी टेन्स नकोस मेघना, कोणी काही बोलणार नाहीये तुला. बरोबर आहे, कोणी नाहीच बोलणार मला, कारण तू आहेस ना माझा त्राता, उद्धार करता, देव. माझे सगळे अपराध पोटात घेणारा, माझ्यासाठी सगळ्यांची बोलणी खाणारा आणि ऐन संकटाच्या वेळी धावून येणारा. आधीच तुझ्या उपकारांचं खूप ओझं झालं रे मला, असह्य झालंय. तुझ्याशी लग्न होऊनही त्या सगळ्या बंधनातून केव्हाही मोकळं होण्याची संधी दिलीस ना तू मला. नवरा म्हणून मिळालेला कोणताही अधिकार वापरला नाहीयेस तू. कळतंय तुला तू काय केलंस. तुझ्या उपकारांचा डोंगर रचलास तू माझ्या माथ्यावर, आणि त्यासाठी आयुष्यभर मनापासून ऋणी असेल मी तुझी, आयुष्यभर ऋणी असेल. मेघना, मला केलंच ना सगळ्या बंधनातून तू मुक्त. अरे मग मला जगू देत ना मुक्तपणे. जसं मी सगळ्यांचं कौतुक घेते आनंदाने, तसं मला त्यांच्या 4 थपडाय झेलू देत. मला कळू तर दे मी कोण आहे, मी काय आहे. मला माझा तोल सावरून उभं तर राहू दे. मला नीटपणे शोध घेऊ दे स्वतःचा, तरच मला रस्ता सापडेल माझा. पण तू तर देव होऊन रस्ता अडवतोयस माझा. तू देव झालास तर मला तुझा भक्त तरी व्हावा लागेल, नाहीतर तुझा तिरस्कार करणारा नास्तिक तरी. तू हाडामासाचा माणूस म्हणून वागलास तर मलाही नॉर्मल माणसासारखं वागता येईल, आणि तरच मला माझा रस्ता सापडेल. मी खूप कठीण अवस्थेत आहे आधीच, त्यात तू आणखी कठीण नको करूस. दया कर आणि देव नको होस प्लीज. तुझ्या या कठीण अवस्थेत घरच्यांच्या रागाची भर पडू नये एवढ्यासाठीच हवाय तो राग मला. अरे हवाय ते माझं मी, पण माझं साधं सरळ माझ्या मनासारखं जगणं हवंय मला, आणि ते मलाच शोधू दे. तुझे माझ्यावर जे उपकार आहेत ना, त्या प्रत्येक क्षणाची परतफेड करेन. मला माहित नाही कशी, पण करेन, नक्कीच करेन. पडत धडपडत, 4 फटके खात शोधीन मी माझा रस्ता.
आणि बघ सापडेल मी माझी मला भरभरून मोकळा श्वास घेईन पोटातून अस्सल जगेन. पण तू जर असा देव होऊन माझ्या रस्त्यात उभा ठाकलास तर पायरी होऊन मुकट्यानं झिजून जाण्याखेरीज माझ्यासमोर काय पर्यायच नाही राहणार रे. काहीच पर्याय नाही राहणार. तुझ्या भल्या थोरल्या उपकारांसमोर माझं सगळं आयुष्य असेल फक्त पायरी म्हणून. पण त्यात मी मात्र नसेन. प्लीज नकोस देव, नकोस. रेशीम गाठी